मंडळी बघू शकतास अगदी पाणी किती भरलेला असा, त्यासाठी झाडा पण असा. तर आपण आता सगळा काढून घ्यायचा असा ट्रॅप व्हायचं. आणि पाणी बघा किती आहे. आता सगळं पाणी मी काढून घेते आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया, होय ना. हे बघा सचिनची होडी पण हे झालेली आहे असा पाणी भरून, तर ती पण आपण सरळ करूया. चला. मंडळी आपण चारो म्हणून ऐस म्हणून काय आणलेला बघा. त्या दिवशीचे जे पेडवे होते ते आपण डीप फ्रीजमध्ये टाकून ठेवलेले होते बघा, कसे कडक झालेले असत. आणि आता आपण तेच लावचे असत, जेवढे काय असत तेवढे आपण पिंजरे टाकतलो. आता आपण सुरू व्हायसूनच करूया. समोरच्या साईडून जवळच्याच स्पॉटला आपल्या टाकूचे असत आणि बघूच्यात आपल्या खेकडे किती मिळतात ते. चला तर मग. थोडंसं ना एक ह्या करते असो कापतंय, म्हणजे काय होतं माहिती आहे. हे बघा ह्याच्यात असो रशी घातली काय आपल्याला बांधूक मिळतलो आणि तो काही जावचो नाही, म्हणजे पटकन हे होचं नाही. आता बांधून घेऊया. आतमध्ये तो मासो जो होतो वरती मिडल साईड असा ना, मिडलला एकदम असा तो वरती असो बांधलेलो असा, त्याच्यामुळे एक दोन खेकडे तर हमखास मिळू शकतो. चला आता समोरच्या साईडला टाकून घेते. तर मंडळी हो पिंजरो आता आपण हळे टाकूया. हे बघा ही आपली निशाणी, आपलं जी बॉटल असं ती तरांगता समोरून येणार त्या बाजारेसून येणार खेकडो आणि नदीतलो असो मिडल साईड धरून टाकलेली आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी पण आपल्या त्या पिंजऱ्यात ना 4-5 खेकडे मिळालेले. तर संध्याकाळी बघूया आपल्या किती मिळतात ते. आणि पाणी पण आता कमी झालेलं असा, सुकती असा, तर त्याच्यामुळे पटापट आपण टाकून घेऊन आता कामाक जातलो. कामासून येऊन संध्याकाळी आपल्या उचलूचे असत आणि परत आपल्या कोंबडीचे भाताडे मिळतात काय बघूचे असत. चला लावून घेते पटापट. थोडं डिस्टन्सच ठेवून टाकूया. आता आपण हे टाकूया. झाडाकडे टाकूया. मंडळी शेवटचा पिंजरो असा आणि आपण एक मोठो मासो होतो पेडवोच होतो, तर त्याका डबल केलो कारण एक पिंजऱ्याक कमी पडत होतो, डबल करून लावलो. तर आता हे बरोबर हे बघा समोरून 3 पाचे एकत्र येतात, त्याच्यामुळे बरोबर मध्येच टाकते हय. आणि पाण्याचा कलर बघा कसं झालेलो असा, एकदम चहा तयार झालेली आहे ना. बाबा म्हणतात चहा तयार झालेली आहे पूर्ण. पाऊस पडलो ना सकाळी, त्याच्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे.
तर आपल्याक आता सकाळी बघूचा असा, सकाळी नाही आपल्याक आता संध्याकाळी बघूचा असा, परत येऊचा असा आपल्याक. आणि हे पिंजरे इकडनं काढून आपल्याक दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकूचे असत, कारण उद्या सकाळी म्हणजे आज संध्याकाळचे आणि उद्या सकाळचे जे काही खेकडे मिळतले ना ते आपण बाबूसाठी देतलो, मुंबईत घेऊन जातलो तो अगदी मसाल्यात वगैरे परतून. तर चला आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. तर मंडळी आता आपण इलो खाजनात. संध्याकाळचे 6 वाजलेले असत. 6 वाजता आम्ही आता खाजनात इलो आणि बघू शकतास आता आपल्या शुभम असा आणि श्रेष्ठ बाबू असा. तर सकाळी आपण मासे लावले होते, पेडवे मासे. त्यांना आता किती खेकडे मिळाले असत ना ते आपल्याला बघूचे बरोबर ना. आता बघू शकतास तुम्ही. आता आपण आणलो कोंबडीचे भाताडे. हे बघा ते आता आपण कोंबडीचे भाताडे लावचेत बरोबर. चला मग. पहिलो पिंजरो, पहिल्या पिंजऱ्यात बघूया किती मिळाले. 3 कुर्ले होते बघा. हे बघा काय करून टाकले. यो प्रॉन्स काय मिळत असा दे तर मंडळी आता हे कोंबडीचे जे भाताडे असत ना ते आता आपण बांधून घेऊया आणि त्याच ठिकाणी आपण आता हे जे पिंजरे असत ते टाकतलो. दुसऱ्या पिंजऱ्यात 3 आहेत आणि एक मासो इलो. बाबू व्हिडिओत घेतल्या ना तू. हे भाई आता त्याची व्हिडिओ शूटिंग करा. व्हिडिओ करा. एक मोठी चिंगुळा, 2 कुर्ले आणि एक मासो. समोर एक असा कुर्ली मीडियम साईजची आहे. मोठी कुर्ली अशी मिळत नाही सध्या, पण एकदम छोटी आम्ही सोडून देतो. त्यातल्या त्यात असलेली ना ही घेतो. ह्याच्यात पण काहीतरी ह्याच्यात 3 कुर्ले असत आणि चिगळे पण असत. बघा कुर्ले. आतापर्यंत ना आपल्या हे बघा एवढे कुर्ले मिळाले आणि अजून
बहुतेक 3 पिंजरे असं. बघूया आता पिंजऱ्यात किती मिळतं. ह्यो पहिलोच पिंजरो असा ज्याच्यात आपल्या काय इलेलं नाही. आतमध्ये लावलेलं मासं पण बघू शकता जशाक तसं असा. ठीक आहे, हे राहू दे असंच. एवढं चिकल कसं. एक कुर्ली या बघा. माशाचा काय बघा गेल्या. पाण्यात टाकायचो नाही, मग काय होतं माहिती आहे, या आईस लावलेल्याचा काही एक फायदा होणार नाही. पाण्यात टाकलं ना तर त्या आईस कुर्ली बाहेरच खात राहतं, आतमध्ये येणार नाही. त्यामुळे शक्यतो जर आईस असत ना तर आपण वरती फेकून द्यायचा. चला तर मंडळी, आता शेवटचं पिंजरं उचलूया. अगदी सेंटरला टाकलेलो. 2-3 साईडचे पाचे असत ना ते एका साईडलाच म्हणजे एका ठिकाणीच भेटतात. त्यामुळे तेवढ्या एरियात आपल्या खेकडे इले होत काय नाही आता समजतं. आता बघूया. फेल नाही गेलो. 3 कुर्ले इलेले आहेत बघू बघा. मंडळी आता बघा, हे बघा, हे 3 कुर्ले आणि आता हे टिपात मिळालेले. तर सकाळी आपण जे मासे असतात आपल्या परवा मिळालेले होते मासे 2-3 दिवसापूर्वी, ते डीप फ्रीजरमध्ये टाकून आपण ठेवलेले होते. ते पेडी मासं असतात तो. तर तो लावून आपण आपल्याकडे चारो काय नव्हतो तो लावलेला होता आणि तेवढ्या माशांमध्ये आपल्या 12 पिंजऱ्यांमध्ये आपल्याला एवढे खेकडे मिळालेले असत. तर शेवटी हिवसान म्हटल्यानंतर खयच्याही गोष्टी कुर्ली अट्रॅक्ट होता आणि येता. तर आपल्याकडे खाऊसाठी होत घरात बाबू मोबाईल घेऊन जातलो ते. तर आता मी त्यांना कोंबडीचं जा ऐस असतात हा बांधून ठेवलेला असे आणि त्याच्यानंतर आपण सकाळी येऊन ते उचलतलो. जे काय कुर्ले मिळतले ते मसाल्याला लावून वगैरे मुंबईत पाठवून देऊचे. तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलं मंडळी तो कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.